सध्या मी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात होता. खरं तर या चौकामध्ये रस्त्याची बांधणी झाल्यानंतर अनेक वेळा कंपनीकडे आम्ही मागणी केली होती की या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत ते कंपनीनं तात्काळ बुजावे. कारण हे शहरात आपण बघितलं असेल, काल 23 जुलै रोजी भवानी चौकामध्ये नितीन आदिनाथ चाटे या 35 वर्षाच्या युवकाला आपला जीव गमवावा लागला. आज त्यांच्या घरी काय वातावरण आहे कल्पना करून एक घरातला करता पुरुष निघून गेलेला आहे. आज त्याची आई, त्यांची पत्नी, मुलं यांची काय अवस्था असेल हे कल्पना करता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तो मृत्यू अतिशय दुर्दैवी प्रकारे झाला. तो माणूस म्हणून, कारण आपण जनावरांचं एखादं अतिशय वाईट अवस्था बघू शकत नाहीत, ते माणसाची अशी छिन्न विछिन्न अवस्था कधीच पाहू शकत नाही. मात्र ती काल केजवाशीने आपल्या डोळ्याने पाहिली. आणि म्हणून आमची मागणी आहे की केज शहरात जिथं जिथं असे मृत्यूचे सापळे, आम्ही त्याला नाव मृत्यूचे सापळे देतो. कारण मी आता म्हटलं, काही होऊच तर कुणाला काही वाटत नाही ना, आपल्या घरचं जाईपर्यंत कुणाला काही वाटत नाही. घरचं गेल्यानंतर मात्र मग दुःखाचा बांध फुटतो सगळ्यांचा. असं नको, त्या अगोदर काळजी घेऊया. आज मी दाखवतो आपल्याला या चौकामध्ये हा रस्ता इकडच्या बाजूनं कळंब बाजूने येतोय. कळंब करून येणाऱ्या रस्त्यात या ठिकाणी खड्डा आहे. आपण हा खड्डा बुजण्यासाठी, हा खड्डा कंपनीनं तात्काळ बुजावा यासाठी कंपनीला मी स्वतः विनंती केली. त्याचबरोबर इथं आपण बघू शकताय, इकडे हा रस्ता आहे. हा रस्ता कच्चा आणि उखडला गेलाय. या उखडलेल्या रस्त्यामुळे होत आहे काय, वाहनं एकमेकाला ओव्हरटेक करताना चांगल्या रस्त्यानं जाण्यासाठी स्पर्धा करतात आणि त्याच्यातून एकमेकाच्या अंगावर जातात, त्याच्यातून अपघात घडतात. आपण इकडे बघू शकता, कंपनीने हे कारनामा केस तहसीलच्या समोर हा जो रिकामा स्पेस सोडलेला आहे. किमान रहदारीच्या ठिकाणी तरी कंपनीने काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, इतर ठिकाणी काही दुर्लक्ष झालं असेल, काही कारणानं त्यांचं आम्ही मान्य करू, ते करता येत नाही पण मान्य करू. परंतु जिथं रहदारीचा रस्ता आहे, आपण बघू शकताय, जवळजवळ 10 ते 15 फुटाचा रस्ता कंपनीनं तसाच ठेवलेला आहे. आम्ही पहिल्यांदा कंपनीला जे मुख्य महामार्गावरच्या समस्या आहेत आता दाखवणारच आम्ही. अनेक ठिकाणचे, काही ठिकाणी रस्ता जोडलेत एकमेकाला, मात्र जोडताना जो कटाव निर्माण झालेला आहे हाच इतकी गंभीर आहे, तीव्र स्वरूपाची. वाहनं वर जाताना किंवा दुचाकी वगैरे चक्क खाली पडतात. मी दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यात केज नगर पंचायतचाही रोल कुठे आहे ते दाखवणार आहे. मात्र मुख्य मार्गावर केज नगर पंचायतचा रोल नाही आहे कंपनीचा, आणि त्या कंपनीला जॉब विचारतो. मात्र आतल्या बाजूला जे आंतरिक रस्ते आहेत तिथंही अशाच प्रकारच्या खाची पडलेल्या आहेत. 2 रस्ते एकमेकाला जोडताना काळजी घेतलेली नाही आणि त्यामुळं जोडकाम जे करताना ज्या खाची निर्माण झालेल्या आहेत त्याच्यावरून मोटरसायकल असो किंवा 4 चाकी वाहनं सुद्धा आदळू लागलेली आहेत, त्याच्यातून अपघात घडू लागलेले. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय, बाबी छोट्या आहेत परंतु जीव घेण्यात कुणाला वाटत असेल हे एवढं काय, कदाचित नगरपंचायत प्रशासनाला वाटेल, कंपनीला वाटेल की आमच्या छोट्या बाबी राहिलेल्या आहेत. पण तुमच्या छोट्या बाबीमुळे आता खड्डा दाखवला ना, हा खड्डा चुकवताना मोटरसायकल स्वार किंवा 4 चाकी वाहनावाले कट मारतात आणि त्या कटमध्ये साईडला असलेली माणसं त्याच्या आत येतात. कालही तसंच झालेलं आहे. डंपरला तो चौक लहान आहे. आज आम्ही ठरवलंय तो चौक ही या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार विनोद शिंदे यांनीही याच्यावर खूप प्रतिक्रिया दिली आणि सर्वच केजवासी मिळून आणि चौक तर चांगले करू, पण त्या अगोदर ते लोकांना उपयोगी पडावे, ते लोकांचा जीव घेणारे नसतील याचा प्रयत्न करणार. कदाचित या चौकांना आपण सगळे मिळून या ठिकाणी पुन्हा स्थापना करणं तातडीनं गरजेचं आहे. लगेच होणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळं, कारण जीव जर जात असतील, मी म्हटल्याप्रमाणे तांबव्याचे हा युवक होता. खरं तर यापूर्वी तांबव्याचे 2-3 लोक याच महामार्गावर अशा गर्दीच्या आणि वाहनांच्या धक्क्यानं गेलेले. आमची विनंती आता आम्ही आपल्याला दाखवणार आहे काही ठिकाणं. आम्ही कंपनीला आणि केज नगर पंचायतला पुढील 4 दिवस देतोय, फक्त 4 दिवसात जर ही कामं नाही झाली तर 5व्या दिवशी आम्ही याच ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत रस्ता रोको करणार आहे. याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी, संबंधित कंपनी नाही घ्यावी. आम्ही मागणी काही करत नाहीत. छोटी कामं म्हणताय ना, तर तातडीनं करून द्या, लगेच करून द्या, काही तासात करून द्या, पण आम्ही तरी 4 दिवस देतो. या 4 दिवसामध्ये ही सगळी ठिकाणं तुम्ही दुरुस्त करावीत. आम्ही दाखवतो या व्हिडिओमध्ये पुढच्या भागात जी ठिकाणं आहेत, ज्यांच्या अखत्यारीत ते आहेत, त्या प्रशासनानं ते तात्काळ दुरुस्त करावेत, एवढीच विनंती.
दुभाजक संपलेला आहे. तिथून एवढाच आपण बघू शकता व्यवस्थित एवढाच भाग कंपनीनं पूर्ण केलेला नाही किंवा तो पक्का सिमेंटनं भरलेला नाही. त्यामुळे इथंही तसंच होत आहे. इथंही रस्ता सोडून जी वाहनं आहेत ती जाताना हा रस्ता चुकवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात अपघात करतात. हाही स्पॉट कंपनीनं लगेच तातडीनं दुरुस्त करणं गरजेचं आहे. पुढे जर बघितला तर हा उंबरी रस्त्याचा जोड आहे. आपण बघू शकता इथंही खाच पडलेली आहे. दुचाकी वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास होतोय. बघा ही गाडी अशा प्रकारे खाली जाताना आदळतात गाड्या आणि त्यातूनही प्रॉब्लेम होतो. पलीकडे आपण बघितलं या ठिकाणी या रस्ता केलाय, परंतु हा खांब आहे, या खांबाच्या अवतीभोवती असलेला हा काही कच्चा भाग या ठिकाणी तसंच सुटलेला आणि हा इथं काणेरी रोड जो मुख्य रस्त्याला जोडलेला आहे महामार्गाला, त्या ठिकाणी अशा प्रकारचा मोठा भाग आपण बघू शकता. वाहनं अशा प्रकारे आढळतात. काणेरी रस्ताही मुख्य महामार्गाला जोडताना अशा प्रकारे अपूर्ण अवस्थेत सोडलेला आहे. यामुळेही या ठिकाणी वाहनं पूर्णतः आपण बघू शकता कशा प्रकारे चढ उतारानं दुचाकी वाहनधारकाला खास करून याचा खूप त्रास होतोय. आणि पलीकडल्या बाजूला हा रस्ता अशाच प्रकारे अर्धवट सोडलेला आणि हा बस स्थानकातून येणारा हा जोड बघू शकता. या ठिकाणी ही आपल्याला प्रचंड मोठी खाच बस स्थानकातून गाड्या येणाऱ्या सतत आढळत आहे. त्यामुळे बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या गाड्या या ठिकाणाहून दुचाकी असतील किंवा जे वाहनधारक आहेत त्यांना इथं जाण्या येण्याचा आपण बघू शकता कशा प्रकारे त्रास होतो. याला जर जवळून बघितलं आपल्याला तर अशा प्रकारची भेट किंवा खाच या ठिकाणी तयार झालेली दिसते. त्यामुळं बसस्थानकात जाणारी जी दुचाकी वाहनं आहेत त्यांना या खाचीचा किंवा या ठिकाणी रस्ता नारोळीचा आहे त्याचा खूप मोठा त्रास होतो. स्थानकाच्या या बाजूला जर बघितलं तर हा मोठा खड्डा इथं दिसतो. आपण बघू शकता आता गाडी या खड्ड्यातून जाताना आपण बघू शकता कशा प्रकारे ते चुकवण्याचा प्रयत्न करताना कदाचित समोरच्या किंवा साईडच्या वाहनांना धक्का लागू शकतो. इथं तर किती मोठा खड्डा आहे. हे आहे बस स्थानकातील दृश्य. आपल्याला बस स्थानकात जो पूर्वेकडील बाजूचा जो प्रवेशद्वार आहे बस स्थानकात, काही गाड्या इथून बाहेर पडतात तर काही आत येतात. तर या ठिकाणी हा खड्डा झालेला आहे. आपण बघू शकता हा तितकाच गंभीर आहे. याच बस स्थानकासमोर कंपनीने हे अर्धवट काम सोडलेले आहे. जे रस्ता दुभाजक आहे दोन मध्ये ज्या प्रवेशद्वाराच्या समोर आहे तोही अर्धवट हा कच्चा रस्ता सोडलेला आहे. अगदी हीच अवस्था मंगळवारपेठ कॉर्नरला आपण बघू शकताय. छत्रपती संभाजी महाराज चौकात हा रस्त्याचा भाग आहे. इथे अशाच प्रकारच्या खाची तयार झालेल्या आहेत. दोन्हीकडून रस्ता मध्ये गेल्यानं आपण बघू शकताय की येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आणि पलीकडेही मंगळवारपेठकडे जाताना अचानक प्रचंड चढावा असल्यामुळं गाड्यांना एकदम महामार्गावरून पुढे जाताना त्याचंही अडचण होते. आणि हा छत्रपती संभाजी महाराज चौकात आपण बघू शकतोय इथंही मोठी खाच या ठिकाणी आहे. हा रस्ताही अपूर्ण अवस्थेत सोडलेला आहे. म्हणजे 23 जुलै रोजी जिथं अपघात झाला, नितीन आदिनाथ चाटे यांना आपला जीव गमवावा लागला, त्या धारूर चौकातही आपण बघू शकताय परिस्थिती काय आहे. या ठिकाणी ही रस्त्याची ही खचलेली अवस्था आहे. इथंही अशाच प्रकारचे रस्ते आणि विशेष म्हणजे इथं पाणी वरून जे कंपनीने येतं ते पाणी बंद केलेलं नाही किंवा त्याला जाण्यासाठी नालीमध्ये असा प्रवाह सोडलेला नाही. त्यामुळे हे सगळं पाणी रस्त्यावर येतं आणि इथं आता जरी 2 दिवस पाऊस नाही आहे मात्र इथं आपल्याला मोठा ढोळ झालेला दिसून येतो. या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठा ढोळ असतो, पण आत्ता सध्या या ठिकाणी आपल्याला पाणी दिसत नाही आहे. परंतु पलीकडल्या बाजूला जर बघितलं तर आत्ताही आपल्याला या ठिकाणी पाणी दिसतंय. हे सगळं पाणी वरच्या बाजूने येत आहे. वाहनं इथं स्लिप होतात. खरं तर आज 2 दिवस कसलाच पाऊस नाही तरी चौकातलं पाणी मात्र नेमकं हा या पाण्याचा बंदोबस्त केला नसल्यामुळं ते पाणी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. इथंच गाड्या स्लिप होतात. काल अशाच प्रकारे एका टिप्परच्या पुढे जात असताना हायवाच्या नितीनला आपला जीव गमवावा लागला. त्याचं कारणच होतं कारण अशा प्रकारे अरुंद तर रस्ते आहेतच, पण त्या व्यतिरिक्त तिथं
घसरणारे किंवा स्लिप होण्यासारख्या काही बाबी तिथं असल्यामुळं पाणी असेल किंवा इतर चिखल असेल त्यामुळेही कधी कधी अशा प्रकारचे अपघात भयंकर होऊन जातात. आता मी कॅमेरा धरला आहे तेच ते आता ही गाडी आपल्याला उभा राहते याच ठिकाणी काल नितीनचा अपघात झाला. मात्र इथं आपण बघू शकता इथं आणखीन मी हे पाणी आणि या ठिकाणी म्हणजे वाहनं धारून करून येणारी वाहनं चुकीच्या रॉंग साईडने जावं लागते. खरं तर ही वाहनं ज्या साईडने जायला पाहिजेत आणि अंबेजोगाईकडे जाणारी वाहनं पलीकडल्या बाजूने यायला पाहिजेत परंतु अंबेजोगाईकडे जाणारी वाहनं सरळ जातात अर्थात ते रॉंग साईड नाहीत कारण चौक साईडला राहतो त्यामुळे या चौकाचा बंदोबस्त तात्काळ होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघू शकता ही पाणी व्यवस्थापन याचं सुद्धा केज नगरपंचायत असेल किंवा सध्या कंपनी असेल यांनी हे पाणी नेमकं येतंय कुठून आणि इथं हे पाणी का साठतंय याचा विचार याही सर्वांनी केला पाहिजे. छत्रपती संभाजी चौकातच आपण जर बघितलं तर रस्त्यावर अशा प्रकारे आता खड्डे पडू लागलेले. तर आपण बघू शकता मुख्य रस्त्यावर महामार्गावरचा हा खड्डा अधिक रुंदावत गेला की गाड्या अशा प्रकारे त्या ठिकाणी अडथळा होतोय आपण बघू शकताय. त्यामुळं असे जे खड्डे पडलेले आहेत खरं तर टोल सुरू केलेला आहे कंपनीनं किंवा महामार्गाच्या MSRDCनं टोल नाका सुरू केला आहे. मात्र हे खड्डे जे आहेत जागोजागी मुख्य रस्त्यावर आपण जर बघितलं भवानी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात पर्यंत महामार्गावर असे मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत. आपण बघू शकता की आणि हे खड्डे चुकवण्यासाठी दुचाकी वाहन चालक असतील किंवा चार चाकी वाहनं असतील हे प्रयत्न करतात आणि त्यातूनही अपघात घडतात. हा जो रस्त्याचा भाग आहे कानडी रोड स्थित मयूर पारस स्वीट होमच्या समोरचा हा भाग आहे. याही ठिकाणी आपण बघू शकता असे खड्डे रस्त्यावर झालेले. प्रॉब्लेम हा आहे हे खड्डे दिसायला छोटे असले तरी दुचाकी चालक या खड्डे चुकवण्यासाठी जे साईडला जातात आणि त्यातून अपघात घडतायत हे महत्त्वाचं या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे. पलीकडल्या बाजूलाही या ठिकाणी आपण बघतोय एक जबरदस्त कारण एकदम रस्त्याच्या कडेला वळणावर हा खड्डा आहे पारस स्वीट होमच्या जवळ. आपण बघू शकतो किती गंभीर गोष्ट ही. जर याच्यात लहान मुलं आहेत किंवा शाळेतून खालून समर्थनगरकडून येणाऱ्या रस्त्यावर पारस स्वीट होमच्या जवळ हे खड्डा आहे. संबंधित कंपनी आणि केज नगरपंचायतनं हा खड्डा बघणं फार गरजेचं आहे कारण या खड्ड्यात एकतर इकडून बरीचशी मुलं येतात मोठ्या संख्येनं शाळेत जाणारी मुलं आहेत आणि हा खड्डा कशामुळं नाली इथं ओपन ठेवलेली आहे विशेष म्हणजे आणि हा नालीचा जोड आहे. ठीक आहे या ठिकाणी दुसरी काहीतरी व्यवस्था करणं गरजेचं जर नाली ओपन ठेवायची असेल किंवा ब्लॉक झाल्यानंतर काढण्यासाठी असेल परंतु असा खड्डा ठेवणं किती कटाव आहे आपण बघू शकता आणि पलीकडून वाहनं येता जातात. गंभीर आहे. एखादा विद्यार्थी किंवा दुचाकीधारक जर या खड्ड्यात गेला विशेष म्हणजे त्याला कुठला कठडा नाही सेफ्टी नाही आहे पूर्ण तो गंभीर स्वरूपात आहे. पलीकडं जो हा रस्ता गेला आहे समर्थनगरमध्ये आपण बघतोय अनेक गल्ल्याकडे जाणारा हा रस्ता आहे परंतु तो फारसा दुरुस्त नाही आहे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता हाच खड्डा जेव्हा पावसानं भरतोय आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा इथून पावसाळ्यात पाणी भरून हा वाहतोय तेव्हा अजिबात वरचा आपल्याला अंदाज येत नाही की खाली खड्डा आहे म्हणून वरून पाणी वाहत आहे तेही आपण आता पाहूया. आणि हा कानेरी रोड करून वकीलवाडी हनुमान मंदिरकडे जाणारा रस्ता आहे किंबहुना रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता. इथंही आपण बघू शकता अशा प्रकारचं या ठिकाणी खचलेला रस्ता हा बी आणि मध्येच आपण बघताय अशा प्रकारे उंचवटा यामुळेही याही रस्ता जाण्यासाठी तेवढासा अनुकूल किंवा सुरक्षित नाही आहे.
अखेर काल भवानी चौकामध्ये अतिशय दुर्दैव आणि गंभीर अपघात झाल्यानंतर आज या ठिकाणी या चौकाच्या पुनर्स्थापनेसाठी चौक सुशोभीकरण करण्यासाठी या ठिकाणी मूळ स्ट्रक्चर जे आहे जे जास्तीचं होतं, ज्यामुळं वाहनं जायला यायला खूप गतिरोध होत होता, त्या भवानी चौकामध्ये आता अशा प्रकारे मूळ जो चौक आहे तो व्यवस्थित व्हावा यासाठी या ठिकाणी नव्यानं बांधणी करण्यासाठी मूळ चौक कमी करण्यात आलेला आहे. भवानी चौक अर्थात धारूर चौक आता नव्यानं बांधकामासाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. मूळ स्ट्रक्चर जे होतं जे आधीचं होतं, ज्यामुळं वाहनांना अडथळा होत होता, ते कमी करून आता नव्यानं हा चौक या ठिकाणी डिझाईन करण्यात येणार आहे.